महाराष्ट्राचा उद्धारक तू रयतेचा राजा, पददलितांचा कैवारी तू श्रमिकांचा राजा। पराक्रमी तू उज्ज्वल दैवत शूर मराठ्यांचे, स्वातंत्र्याचे तूच मनोहर स्वप्न भारताचे, स्वप्न भारताचे। जय राजर्षी श्री शाहू राजा, तुझला हा मुजरा, मुजरा तुझला हा मुजरा। तू लोकनायका धर्म संस्कृतीचा, अग्रदूत तू समाज पुरुषा समता क्रांतीचा, दीनासाठी दीन होनी पुसतो हासू, हासू पुसतो हासू। जगन्मित्र हा चराचरावर पिकवितसे हासू। नंतर विद्यार्थ्यांना जे फिजिकल फिटनेस असावा किंवा समाजाशी त्याची नाळ असावी म्हणून एक रन स्किल आपण घेतलं होतं। सकाळी 6 वाजता तो PM रन स्किल आपण कार्यक्रम घेतला होता, त्याचं उद्घाटनसुद्धा माननीय साहेबांच्या हस्ते झालं होतं। त्यावेळेसपासून साहेबांचा कौतुकाचा हात आमच्या पाठीवर आहे, त्यांचं मार्गदर्शन नेहमी आम्हाला लाभत असते। त्यानंतर सर महत्त्वाची गोष्ट आमच्या इथे अशी आपण घडवून आणली आहे की आमच्या इथे ITI शिकत असलेले जे 2 वर्षाचे विद्यार्थी आहेत ते 10वी नंतर प्रवेश घेतात, त्यांचं 12वी राहून जातं। मग एक समकक्षता नावाचं एक फील्ड आहे, इक्वॅलन्स फील्ड, त्या बोर्डाशी टायअप करून आपण इथे समकक्षता राबवतो। म्हणजे त्यांनी जर ITI 2 वर्ष केलं तर तो इक्वॅलंट टू 12वी झाला, त्याला बोर्डाच्या परीक्षेत बसवतो आम्ही आणि फक्त भाषेत तो इक्वॅलंट 12वी सर्टिफिकेट घेऊन बाहेर येतो। म्हणजे ITI पण मिळतं त्याला 10वी नंतर आणि 12वी पण मिळतं। 2022मध्ये माझे 15 विद्यार्थी या परीक्षेला बसले होते, 15पैकी 15ही पास झाले। आज ते 15 विद्यार्थी 12वी सर्टिफिकेट घेऊन मार्केटमध्ये येत आहेत। यावर्षी माझे 23 विद्यार्थी बसले होते, त्यापैकी 2 विद्यार्थी प्रकृती अस्वस्थमुळे उपस्थित राहू शकले नाही। राजश्री शाहू महाराज यांच्या प्रतिमेला, यांच्या विचारांना, याच्या कार्यांना विनम्र अभिवादन करते। आणि आज या ठिकाणी छत्रपती शाहू महाराज युवा शक्ती करिअर शिबिर आणि या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित माझे प्रेरणास्थान, ज्यांच्या मार्गदर्शनात मला नागपूर जिल्ह्याचं प्रतिनिधित्व करण्याची जबाबदारी मिळाली, असे महाराष्ट्राचे आपल्या सर्वांचे लाडके लोकनेते सन्माननीय सुनीलजी केदार साहेब, आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्माननीय संजयजी भोंगे, उपविभागीय अधिकारी सन्माननीय संपतजी खलाटे, पंचायत समितीचे उपसभापती सन्माननीय राहुलजी तिवारी, माझ्या सहकारी जिल्हा परिषद सदस्या निलिमाताई उईके, ज्योतिताई सिरस्कर, प्रकाशजी खापरे, पंचायत समिती सदस्य गोविंदाजी ठाकरे, ज्यांनी या औद्योगिक संस्थेमार्फत कुठले कुठले उपक्रम विद्यार्थ्यांसाठी राबवले जातात याची विस्तृत माहिती या ठिकाणी सांगितली, असे सन्माननीय प्राचार्य प्रशांतजी नांदुरकर सर, ज्यांच्या मार्फत आपल्याला सर्वांना मार्गदर्शन मिळणार आहे, असे डॉक्टर पराग विश्मिने सर, सुमेश जयस्वाल सर, वैभव धनरे सर, विकासी चौरे सर आणि या ठिकाणी उपस्थित तहसीलदार मलिकजी विराणी, विचार मंचावरील सर्व सन्माननीय मान्यवर, या संस्थेचे सर्व शिक्षक शिक्षिका आणि विद्यार्थी मित्रांनो, निश्चितच शिबिराचा उद्देश हा विद्यार्थ्यांना
काही ना काही ज्ञान देण्याचा असतो आणि या शिबिराच्या माध्यमातून आपण ते ज्ञानार्जन करणार आणि या आयडियाच्या माध्यमातून औद्योगिक क्षेत्रांमध्ये होणारे बदल सोबतच आधुनिक तंत्रज्ञानाचं बाबत माहिती आपल्या सर्वांना दिली जाणार आणि त्यातून आपण विद्यार्थी आपल्या पुढील जीवनामध्ये त्याच्यामध्ये अंमलबजावणी करणार यासाठी आपल्या सर्वांना शुभेच्छा देते। आज संस्थेने मला बोलावल्याबद्दल संस्थेचा आभार व्यक्त करते आणि माझ्या शब्दाला विराम देते। जय हिंद, जय महाराष्ट्र। नागपूर जिल्हा परिषदेच्या सन्मान्य अध्यक्ष सौभाग्य मुक्ताताई कुकडले, ह्या कार्यक्रमाला उपविभागीय अधिकारी श्री खलाटे साहेब, त्या मंचावर बसलेले पंचायत समिती उपस्थित राहुल तिवारीजी, जिल्हा परिषद सदस्य सिरस्करताई, जिल्हा परिषद विखेताई, जिल्हा परिषद प्रकाश, पंचायत समितीचे सन्मान्य सदस्य गोविंदा ठाकरेजी, आमचे सहकारी मित्र बरेच दूरून आलेले अमर खानापूरकरजी, युथ काँग्रेसचे सहकारी डॉक्टर पराग, सुबोध जयस्वालजी, वैभवजी, विकास चौधरीजी, कैन ग्रुप के आमचे मित्र दरवेस, बहुत बहुत धन्यवाद हो आपका। काफ़ी आपने इंडस्ट्री चलाते हुए यहाँ पर मोमेंटम भी काफ़ी दिया आपले मनापासून आपले मी आपला आभारी। त्यांच्या खास प्रेमानं निमंत्रणानं आम्ही इथं आलो, त्यांचं चांगलं असं सुंदर या ठिकाणी असलेलं प्रास्ताविक ऐकलं त्या सगळ्यांनी, प्राचार्य प्रशांत नागपूरकरजी, उपस्थित सगळा शिक्षक वर्ग, सगळे विद्यार्थी, सावनेर शहरातील सुजाण नागरिक बंधू वगैरे मित्रांनो, प्रशांतजी मी आपलं प्रास्ताविक नीट ऐकत होतो आणि या प्रास्ताविकेनंतर एक टक्कर लक्षात आलं की सर्वसामान्य माणसाच्या उपयोगी आपण आपलं कर्तव्य काय याची जाण ठेवून आपण काम करत राहिलं पाहिजे। आपण आपल्या भाषणामध्ये खरं म्हणजे अशा कार्यक्रमामध्ये सरकारी अधिकारी किंवा सरकारी कर्मचारी सरकारच्या योजना सांगून रस्ते गाठून टाकतो, पण आपण आपल्या प्रास्ताविकामध्ये आपण एक जिम्मेदार व्यक्ती म्हणून समाजाच्या प्रती आपले काही कर्तव्याची जाण ठेवून जे वेगवेगळे स्वतःच्या शहरामध्ये वेगवेगळं वातावरण असतं, पण ग्रामीण भागामध्ये ना वातावरणाला समृद्धी आहे। तुमच्या आईवडिलांनी तुम्हाला शिक्षणाची व्यवस्था जी दिलेली आहे, कुठेतरी ते आपल्या एखादा सण कमी करतात, कुठेतरी तुमची आई एखाद्या वेळेस कमी जेवत असेल किंवा एखाद्या सणाला साडी कमी घेत असेल, तुमचे वडील एखाद्या वेळेस जात असताना नवीन सदरा नसेल घालत, जुन्या सदरा कार्यक्रम याची जाण आयुष्यात ठेवायची आणि हेच लक्षात ठेवायचं की माझ्या आईवडिलांनी मला शिक्षणासाठी व्यवस्था देत असताना स्वतःच्या जीवनामध्ये कष्ट घेतलेले आहे, ते कष्टाची चीज मी करील हा मनामध्ये आत्मविश्वास बाळगायचं आणि पुढं आपण जायचं अशा प्रकारे तुमच्या पुढे मत व्यक्त करतो। सर मी मला दिलं आम्ही हॉस्टेल सुरू केलं होते, किती पोरं येतात नाहीत मला माहीत नाही, पुढं मागं समजा आलं आपण अजून काही व्यवस्थापन करूच नाही शकला भाग नाही। मी सांगितलं आपल्याला माझं सरकार 2 महिन्यात 3 महिन्यात येणारच आहे, सगळ्या गोष्टी व्यवस्थित करू, पण विश्वास देऊन जातो या ITIमध्ये मी मंत्री असताना जे कॅम्पस इंटरव्ह्यू सुरू केले होते ते कालांतराने आता होत नाही आहे, ते नक्की पूर्ण करेल आणि ग्रामीण भागातल्या माझ्या ह्या कष्टाळू कुटुंबातल्या मुलांना आबाळाला हात लावण्यासाठी मी माझं कर्तव्य नक्की पार पाडेल। व सगळ्या विद्यार्थ्याला सांगतो की शिक्षणाची व्यवस्था आणि तुमच्या आईवडिलांनी तुम्हाला केले काबाड कष्ट हे आयुष्यभर लक्षात ठेवायचं आणि मी माझ्या आईचं स्वप्न पूर्ण करेन ही मनामध्ये जिद्द बाळगा आणि पुढे पाऊल टाका अशा प्रकारे मन व्यक्त करतो आणि आपल्या शब्दाला विराम देतो। धन्यवाद।
झुणक्या संगे खुशीत घेई घास भाकरीचा, उदार हस्ते दान करी हा मान दौलतीचा. वनराजा हा सहज अस्वला हरवी कुस्तीत, शेतकरी हा सहज गातसे मोठे वर्गीत, मोठे वर्गीत. जय राजर्षी शाहू राजा तुझला हा मुदरा, मुदरा तुझला हा मुदरा. सुख दुःखाच्या वादळात हा गरिबांचा वारी, आकाशाची माया याची पांघरुण झाली. हो झोपडीत तू हसत